आता विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्यांनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करता येईल। काहींनी तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे। आता धन्य त्यांचं। अध्यक्ष महोदय, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे। एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी ह्या निमित्तानं राज्याला देतो। रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, हे सांगायला म्हणजे कुणी शेंबडपोरग देखील ते सांगेल। शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो, कारण रस्ते चांगले झाले। आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात, अटल सेतूवरून अनेक जण जातात, वेळेची बचत होते। कितीतरी कोस्टल रोडवरून जातात, बांद्रावरी सिलिंग वरून निघालं तर जिमखाना आपला पोलीस जिमखान्याला आपण 7 मिनिटांमध्ये येतो। कधी कुणी विचार केला होता का? अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टी कराव्या लागतात। काळानुरूप जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल, जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल, काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय, तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल। आणि तशा